झालं ना की मग थोडीशी तरी जबाबदारीची जाणीव होईल यांना, आणि मग या अशा गोष्टी घेऊन आपल्यापर्यंत तरी येणार नाहीत. बोला. मिस्टर अजय, हे काय चाललंय? म्हणजे काय झालंय काय? मी आता काय करू, कुठे जाऊ, कोणाकडे प्रोटेक्शन मागू? मला जर नीट सविस्तर सांगाल तर मी तुमची मदत करू शकतो. म्हणजे नेमकं काय कराल तुम्ही? काय कराल? आमचे सिनियर आहेत ना मोहिते साहेब, जे तुमची केस पर्सनली हँडल करतात, त्यांना मी सांगेन, ते बघतील काय करायचं ते. आणि मी जर का म्हटलं तेच इथे बेशुद्ध अवस्थेत पडून होते तर? काय? हो मिस्टर अजय, तुमचे जे सिनियर आहेत, जे ही केस हँडल करतायत, ते आत्ता माझ्या घरी पिऊन आले होते आणि माझ्याशी अत्यंत वाईट वागून इथनं गेलेत. मिस्टर सरदेसाई, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हो, मला नीट कळतंय. म्हणूनच तर एवढ्या रात्री मी तुम्हाला फोन केलाय ना, कारण हे सगळं बोलण्यासाठी माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. मॅडम, काय झालंय नीट सांगा मला. मी घरी एकटी होते. हे मोहिते साहेब अचानकच घरी केस संदर्भात बोलण्यासाठी आले आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं खूप विचित्र व्हायला लागलं. मला खूप ऑकवर्ड होत होतं, पण मदतीसाठी कोणीच नव्हतं घरात. आणि मग मी सांगू पण नाही शकत मिस्टर अजय. मॅडम, एका खूप सिनियर पोलीस अधिकाऱ्यावर तुम्ही घाणेरडा आरोप करताय, याचं भान आहे ना तुम्हाला? म्हणूनच म्हटलं ना मी की आता कुणाकडे कंप्लेंट करू. मिस्टर अजय, ते मोहिते माझ्याशी मिसबिहेव करून गेलेत, विनयभंग केलाय त्यांनी माझा. आता आणखी काय सांगू, फोड करून सांगू आणखी? मॅडम, जर तुम्ही खरं बोलत असाल तर हे खूप गंभीर आहे. खरं असेल तर म्हणजे इतकं खोटं बोलेन मी? जर तुम्ही खोटं बोलत असाल तर हे जास्त गंभीर आहे मॅडम. काय इमेज आहे माझी तुमच्या मनात? एकटी बाई आहे ना, उघड्यावर पडल्यासारखं झालंय आता. मॅडम, मी उद्या सरांशी बोलतो आणि मग तुम्हाला परत फोन करतो. संगीता, शरद, संगीता. येस मॅडम. शरद कुठे? तिवारी कुठे? कुठे गेले, कुठे सगळे? शरद! गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग? इतकी भयंकर रात्र गेल्यानंतर गुड मॉर्निंग? मी जी आता तुम्हाला इथे समोर दिसतीये ना, हे नशीब आहे तुमचं आणि माझंही. काल रात्री जर का मला काही झालं असतं ना, तर तिघही जेलमध्ये सडला असता. जी? कुठे होतात काल रात्री सगळे? मॅडम, मला शरद म्हणाला काम झालंय, गेलीस तरी चालेल. शरद पगार देतो तुला? नाही. आणि काय रे, तू काय स्वतःला या घराचा मालक समजायला लागलायस? मॅडम, तुम्ही म्हणालात काम झालं म्हणून मग आम्ही गेलो. और आप कहाँ थे? मैडम, मैं तो यहीं था. गाड़ी में सोए थे तुम. जब मैंने बुलाया तब आए हो यहाँ. पण मॅडम, झालंय तरी काय? काय झालं ते वर बघा, बघा छताकडे. दिसतंय का काही? बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भोक आहेत ती. बंदुकीची गोळी? हो, काल रात्री या घरात फायरिंग झालंय. काय? माझ्यावर हल्ला झालाय काल रात्री.
मी इथे ओरडत होते मला वाचवा वाचवा म्हणून, पण माझ्या घरात माझ्या सोबतीसाठी ठेवलेले नोकर गायब होते कुठेतरी, मजा करत होते. अरे तुम्हाला कळतंय का काल काय होऊ शकलं असतं? पण मॅडम कोणी केलं हे? कुणी केलं याच्यापेक्षा तो हल्ला कुणावर झाला हे जास्त महत्वाचं आहे. अरे मालकीण आहे मी या घराची, माझ्या सोबत तुम्ही राहावं म्हणून पगार देते मी तुम्हाला. पण शरद, तुझा काय उपयोग आहे रे? जर का अशाच वेळी तू इथे उपस्थित नसशील तर तुझा काय उपयोग आहे? सॉरी मॅडम. माणसं आहात की कोण आहात रे तुम्ही? काहीच वाटत नाही तुम्हाला? तुम्हाला कळतंय मी कुठल्या परिस्थितीतून जातेय, माझ्या बरोबर काय काय घडतंय? और तुम तिवारी, मैंने तुम्हें एक काम बताया था, वो हुआ? मैडम मैं गया था लेकिन उस पते पे कोई रहता ही नहीं है. मैडम मेरे ख्याल से आपको गलत पता बताया गया है. मला चुकीचा पत्ता देण्याची हिम्मत कुणाची झाली आहे हे कळूच दे मला. एक तो तुम झूठ बोल रहे हो, या वो जाधव, या मीरा आणि गायत्री. त्यांनी केलं असेल काय? एवढं डोकं आहे त्यांना? आता मी नाही थांबणार, बघतेच एकेकाकडे. मग भाऊ काय ठरवलं? 50%वरच अडून बसायचं ना आपण? तूच विचार करतोय. त्याच्यात विचार कसला करताय भाऊ? हा अरे बच्चे चालून त्यातले चक्के पंजे काढायचे तुला अजून. आता तुमच्याकडनं शिकतोय ना मी, माझे गुरु आहात ना तुम्ही. मला वाटलं होतं आपल्या माणसाला तपासाला बसवला ना, केस आपल्याला पाहिजे तशी फिरवता येईल. मग तसंच करतोय ना आपण, त्याच्यात काय वेगळं करतो की काय? तसं घडलंय ना. म्हणजे जे काल रात्री मोहिते राणी सरदेसाईच्या बंगल्यावर गेला. वा, हे तर लय सॉलिड झालं भाऊ. म्हणजे 100% आपलं काम होणार नाही. मुरके का रे तू? हा बावळा तर ऐकत जा ना, मधी 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 काय सारखे. सॉरी भाऊ. इतकं सोपं असतं ना तुम्ही कशाला टेन्शन घेतलं असतं रे? सारखं सारख्या या बाईच्या घरी चक्रा मारायला लागते. तुला सांगतो हा बंगला असा डोक्यात बसलाय ना माझ्या, बाळकावणारची. पण त्या मोहितेने काल काय माती घालली काय माहित. काहीतरी सॉलिड झालंय, बेकार राडा झालाय काल. राडा? अरे बाई सॉलिड निघाली. तिच्या शब्दावर पायच ठेवताय ना, त्याच्या आधीच निसटती ती. तुम्ही काय बोलता ना भाऊ, मला काय कळायला मार्गच नाही बघ. गपरे, लय मेंदूला ताण नको देऊ, बंद पडायचं. आता बघतो मी काय करायचं ते. आता होईल तशी त्या कंपनीची डील करावं लागेल. नुकसान झालं आपलं. काय बघत बसलाय? चल का आंघोळ करतो याच्या. प्राइस लॉक करा, मग बंगला लॉक करते. रांजा त्याची मार्केट व्हॅल्यू काय बघ लवकर. हा करतो भाऊ. फक्त वाघमारे, एका महिन्याभराच्या आत हे डील व्हायला हवं. महिन्यानंतर काय? महिन्याभरानंतर मी इथे नसेल. सर आणि राणी सरदेसाईंशी एकदा बोलणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या बोलण्यातही अनेकदा बरेच लूपहोल्स असतात. त्यांच्याही मनात काय चाललंय याचा अनेकदा अंदाज